मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलंय। काय ट्विट केलंय पाहूया आपण। स्वतःला म्हणतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला लागलेली बुरशी, अशा शब्दात देशपांडेंचं ट्विट आहे। नावात आहे शेलार, पण हा आहे बोगस मतदानातून निवडून आलेला झोलार, अशी टीका या ठिकाणी संदीप देशपांडे करतायत। 2 सराईत गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी सांगलीत ईश्वरपूर इथला धक्कादायक घटना समोर येते। मुलीचं अपहरण करून शेतात तिच्यावर अत्याचार करण्यात आलेले आहेत, तर मुलीला विवस्त्र करून या ठिकाणी आरोपी फरार झालेला आहे। मुलीची विवस्त्र अशाच अवस्थेत शहरापर्यंत पायपीट सुद्धा आहे। या सगळ्या प्रकरणी संताप व्यक्त होतोय। दोनही आरोपींना या प्रकरणी आता अटक करण्यात यश आहे। तिच्या ओळखीचा ऋतिक दिनकर महापुरे याने व त्याचा मित्र आशिष जयवंत खांबे या दोघांनी शेतामध्ये घेऊन तिच्यावरती दोघांनी आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केल्याबाबत व त्या ठिकाणी तिला सोडून ते पळून गेल्याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली। सदर माहितीच्या अनुषंगाने पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 480/25 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 4, 5, 6 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 70, 137, 2, 135, 115, 2, 351 व 3-5 या काही कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणा करण्यात आलेला आहे। मंगल कल्याण मंगरेच्या घरासमोर हा जादूटोणा आहे। घरासमोर लिंबू नारळ ठेवल्यानं खळबळ माजली आहे। मशाल चिन्हाचे जे आपले प्रभाग 3 चे उमेदवार आहे, मंगलताई कल्याण मगरे यांचा या प्रचार आणि त्यांचा जनसंपर्क बघून काही विरोधकांनी जे कृत्य केलं, आज एक आघोरी कृत्य, म्हणजे ही भूमी नाथ महाराजांची संतांची भूमी आहे, एक ऐतिहासिक नगरी आहे, मौलाना साहेब सुफी मौलानाची ही भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये आघोरी प्रकार व दहशतवाद माजवण्याचं काम आज या पैठण नगरीमध्ये चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।